आता महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। एसटी चालकाला मारहाण आणि काळं फासल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। परिस्थिती पाहून पुन्हा एसटी वाहतूक सुरू करणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। दृश्य आपण सध्या पाहतोय, ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहेत। महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जी वाहतूक जात होती एसटी वाहतूक ती तात्पुरती त्यांनी थांबवलेली आहे आणि आंदोलन करण्याचा इशारा आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं बघायला मिळत आहे। काल एसटी चालकाला मारहाण करण्यात आलेली होती, सोबतच काळं फासलेलं होतं आणि त्याचेच पडसाद आता महाराष्ट्रामध्ये उमटताना बघायला मिळतात। एसटी वाहतूक ही तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत। तर कर्नाटकमध्ये एसटी महामंडळाच्या बसला आता कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिगांनी काळं फासलं आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण सुद्धा केली। एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा येते का अशी विचारणा करण्यात आली। एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानं चालकाला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। आपण ते दृश्य पाहतोय। बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बीदरचं संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा बेळगावात काय घडतं, कर्नाटकात राज्य कुणाचं असू द्या, भारतीय जनता पार्टीचं असू द्या तर काँग्रेस असू द्या, डबल इंजिन होतं ना। डबल इंजिन मराठी माणसाला न्याय का देत नाही असं विचारा ना। ज्या डबल इंजिनच्या मागे धावतात म्हणजे त्यांच्यातलं एक आमच्याकडे असताना त्यांना बेळगावचा खास नेतृत्व दिलं होतं, ते आता तिकडे सत्तेत आहेत। त्यांना विचारा, तुमच्या राज्यात तिकडे जाऊन तुमच्या तोंडाला काळं फासलं जातंय, निदान यातून तरी स्वाभिमान जागृत करा एवढीच इच्छा आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय एसटी महामंडळाच्या चालकाला जी मारहाण करण्यात आली होती, काळं फासण्यात आलेलं होतं, त्याचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये उमटताना बघायला मिळतात। ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे, वाहतूक त्यांनी रोखली आहे। गौरी, अगदी बरोबर आहे। कर्नाटकात जाणारी महाराष्ट्रातली वाहतूक जी आहे ती आता पूर्णपणे रोखण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर काल हा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी घडलेला आहे। अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत। ॲक्शनला रिॲक्शन जी आहे ती यापूर्वी अनेक वेळा येताना पाहायला मिळालेली आहे। काल देखील तसाच प्रकार जो आहे तो झाल्याची माहिती सध्या समोर येते। सकाळीच याच संदर्भातली एक घटना घडली होती आणि त्याला ॲक्शनला त्या रिॲक्शन दिली अशी माहिती सध्या समोर येते। मात्र ज्या पद्धतीनं एसटी चालकाला मारहाण जी ती झालेली आहे त्याचा निषेध जो आहे तो शिवसैनिक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। एकीकडे महाराष्ट्रात जाणारी वाहतूक देखील रोखलेली आहे, मात्र आता शिवसैनिक देखील जमायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातील एसटी स्टँड ठिकाणी या ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन देखील केलं जाणार आहे। काही युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। कशा पद्धतीने या सगळ्या घटनेकडे तुम्ही बघता, गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा त्या ठिकाणी आहे, मात्र अशा पद्धतीनं अनेक वेळा मारहाणीच्या देखील घटना समोर आली। गेली 50 वर्षे आमचे मराठी भाषिक या कन्नड गुंडांचा सामना करत आहेत। मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, काल इथं महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधानांनी वाक्य एक केलं की मराठी भाषिक आमचे आत्मा आहे, मराठी भाषा आमची जान आहे। आणि एकीकडे आता त्यांच्याच परिवारांमधले एका कार्यकर्ते भास्कर जाधव त्यांना मारहाण येते, तर आत्ता ते कुठे आहेत, त्यांच्या सत्तेतले पक्षातले पदाधिकारी कुठे आहेत? आज उद्धव साहेबांचे शिवसैनिक रस्त्यावर आहेत। मला या माध्यमातून सांगायचं आहे, जर त्यांनी अशा पद्धतीचे कृत्य थांबवले नाही तर जशाच तशी उत्तरं शिवसेनेच्या वतीनं आत्ता देण्यात येणार आहेत। काय नेमकी भावना आता आहे? कारण कालची घटना सगळी बघितलेली आहे, पूर्ण एसटीला काळं फासलेलं आहे, तेवढ्यावरती न थांबता ड्रायव्हरला देखील मारहाण करून त्याला काळं फासण्याचा प्रकार बघा। ही मस्ती कानड्यांची कशी आहे, कारण कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातली एसटी गेली तर त्याला कन्नड यायला पाहिजे, ही सक्ती आहे। ही कुठं सक्ती आहे? आता तसं बघायला गेलं तर आमच्या इथं कानडी अशी हुडकून काढली तर त्यांना मराठी येत नाही। मग जर हा कायदा हातात घेतला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कायमपणे सीमा बांधवांच्या बरोबर आहे, असं जर परत आज आता मी चेतावणी द्यायला लागलो, म्हणजे तिने ट्रेलर दिलाय, पिक्चर आम्ही दाखवणार आहे। कानडी इथं मोठ्या प्रमाणात आहेत, काय द्यायचा दणका ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देतील। काय भावना नेमक्या आता तुमच्या? त्या कन्नड रक्षक वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आमचं एक जाहीर आव्हान आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं
की त्याने आम्हाला फक्त वेळ ठिकाण आणि मुदत सांगावी, कुठल्या दिवशी यायचं त्या ठिकाणी आम्ही येतो आणि त्यांची जी मस्ती आहे ना ते उतरण्याचं काम आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी करून दाखवतो. खरं तर गौरी आपण बघितलं तर हा इशारा जो आहे तो या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे. ऍक्शन त्या ठिकाणी झाले, त्याला रिएक्शन कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. यापूर्वी देखील अशाच पद्धतीच्या घटना जेव्हा जेव्हा घडलेल्या आहेत तेव्हा तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी धावून गेल्याचं पाहायला मिळाले, त्यांच्या बाजूनं मतं मांडताना पाहायला मिळाले. आता देखील ते रस्त्यावर उतरत आहेत. जे काल झालेला आहे तो त्यांनी ट्रेलर दाखवला असेल, मात्र आता पिक्चर आम्ही दाखवू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्यातून आता शासन म्हणून कशा पद्धतीनं मार्ग जे आहे ते काढणार आहे, अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी शासन काय प्रयत्न करणार आहे हे मात्र आता पाहणं गरजेचं असणार आहे. गौरी. हो नक्की शिखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.